नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. परिसंस्था. हो, म्हणजे सजीव आणि त्यांच्या आजूबाजूचे निर्जीव घटक, जसं हवा, पाणी, जमीन. त्यांच्यातलं जे नातं आहे त्यावर आपल्याकडे काही शैक्षणिक साहित्य आहे आणि त्यातून आपण परिसंस्थेतली ऊर्जा आणि काय म्हणतात त्याला पोषणद्रव्य कशी फिरतात हे बघणार आहोत. अगदी. परिसंस्था म्हणजे एक प्रकारे जिवंत यंत्रणाच आहे, जिथे ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्याकडे जाते आणि आवश्यक घटक परत परत वापरले जातात. तर आज आपलं लक्ष मुख्यत्वे ऊर्जा प्रवाह आणि ह्या पोषक द्रव्यांच्या चक्रांवर असणार आहे. बरोबर. सुरुवात कुठून करूया? अन्नसाखळी? शाळेत शिकलेलं आठवतंय थोडं? हो, अन्नसाखळीपासून करूया. तो ऊर्जेच्या प्रवासाचा एक सोपा मार्ग आहे असं म्हणूया. अच्छा. समजा गवत आहे. ते उत्पादक, कारण ते सूर्यप्रकाशातून स्वतःचं अन्न बनवतं. त्याला समजा नाकतोडा खातो, तो झाला प्राथमिक भक्षक. ठीक आहे. मग नाकतोड्याला बेडूक खातो, तो द्वितीयक भक्षक. नाही, नक्कीच नाही. अनेक अन्नसाखळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. खूप गुंतागुंतीचं असतं ते. अच्छा. ह्या गुंतागुंतीच्या नेटवर्कलाच आपण अन्नजाळे म्हणतो, फूड वेब. ओके. म्हणजे एक प्राणी अनेक गोष्टी खातो किंवा स्वतः अनेकांचं अन्न बनतो. बरोबर. त्यामुळे ऊर्जा कशी विभागली जाते हे अन्नजाळ्यामुळे जास्त स्पष्ट होतं. हे तर कळलं, पण प्रत्येक पातळीवर ऊर्जा टिकते किती? म्हणजे नाकतोड्याने खाल्लेल्या गवताची सगळीच्या सगळी ऊर्जा बेडकाला मिळते का? नाही. इथेच येतो ऊर्जेचा मनोरा, म्हणजे एनर्जी पिरॅमिड. चार्ल्स एल्टनबद्दल वाचलं होतं मी या संदर्भात. हो, 1927 मध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली. ॲल्टोनियन पिरॅमिड म्हणतात त्याला. काय दाखवतो हा मनोरा? दाखवतो की प्रत्येक पोषण पातळीवर, म्हणजे प्रत्येक ट्रॉफिक लेवलवर उपलब्ध ऊर्जा कमी कमी होत जाते. किती कमी? साधारणपणे असं म्हणतात की फक्त 10% ऊर्जा पुढच्या पातळीवर जाते. काय सांगताय? फक्त 10%? म्हणजे जर गवतामध्ये 10,000 किलो कॅलरी ऊर्जा असेल तर नाकतोड्याला मिळेल फक्त 1000. हो, आणि बेडकाला 100 तर सापाला फक्त 10 किलो कॅलरी. अरे बाप रे. म्हणूनच वाघ किंवा गरुडासारखे जे सर्वोच्च भक्षक असतात त्यांची संख्या कमी असते निसर्गात. अगदी बरोबर, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणारी ऊर्जाच खूप कमी झालेली असते. मग बाकीची ऊर्जा कुठे जाते? ती ऊर्जा सजीव स्वतःच्या जगण्यासाठी, हालचालींसाठी वापरतात किंवा उष्णता म्हणून वातावरणात निघून जाते. आणि हा प्रवाह फक्त एकाच दिशेने असतो, हो ना? सूर्याकडून सजीवांकडे. आणि मग वातावरणात तो परत सूर्याकडे नाही जात. इट्स अ वन वे फ्लो. बरं, मग जे प्राणी किंवा वनस्पती मरतात त्यांच्या शरीरात जी ऊर्जा असते तिचं काय होतं? तिथे मग विघटक कामाला येतात, डिकम्पोजर्स, म्हणजे बुरशी, जीवाणू वगैरे. हो, ते मृत अवशेषांमधली उरलेली ऊर्जा आणि पोषणद्रव्य शोषून घेतात आणि त्यांना पुन्हा मातीत किंवा वातावरणात मिसळायला मदत करतात. म्हणजे ते निसर्गाचे सफाई कामगार झाले एक प्रकारे. अगदी तसंच. ते चक्र पूर्ण करतात. हे झालं ऊर्जेबद्दल, जी एका दिशेने वाहते आणि कमी होत जाते. पण पोषणद्रव्यांचं काय? कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन यांचंही असंच होतं? नाही, इथे मोठा फरक आहे. ऊर्जेचा प्रवाह जसा एकेरी असतो तसा पोषणद्रव्यांचा प्रवाह नसतो. तो चक्रीय असतो, सायक्लिक. चक्रीय म्हणजे ती द्रव्य नष्ट होत नाहीत. ती सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत फिरत राहतात. अच्छा. सजीव म्हणजे बायो आणि निर्जीव म्हणजे जमीन, पाणी, हवा, म्हणजे जिओ. बरोबर. म्हणूनच याला जैव भू रासायनिक चक्र म्हणतात. बायो-जिओ केमिकल सायकल. ओके, म्हणजे ती परत परत वापरली जातात. कार्बन चक्राबद्दल आपण नेहमी ऐकतो. हो, कार्बन चक्र तर खूप महत्वाचं आहे. वनस्पती काय करतात? हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात प्रकाश संश्लेषणासाठी. तो कार्बन त्यांच्या शरीराचा भाग बनतो. मग प्राणी वनस्पतींना खातात तेव्हा कार्बन त्यांच्यात जातो. आणि आपण श्वसनातून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. अगदी. आणि सजीव मेल्यावर विघटक तो कार्बन पुन्हा वातावरणात सोडायला मदत करतात. हे झालं नैसर्गिक चक्र. पण आता काय होते? आपण जीवाश्म इंधन, कोळसा, पेट्रोल, डिझेल जाळतो. त्यामुळे जो जमिनीत साठलेला कार्बन होता तो एकदम मोठ्या प्रमाणात CO2 म्हणून हवेत मिसळतोय. आणि त्यामुळे हवामान बदलाची समस्या वाढतीये. बरोबर. संतुलन बिघडते. कार्बन डायऑक्साईडच्या जोडीला ऑक्सिजन पण महत्वाचं आहेच. त्याचं चक्र कसं चालतं? ऑक्सिजन चक्र आणि कार्बन चक्र एकमेकांशी जोडलेली आहेत.
प्रकाश संश्लेषणात वनस्पती जसा कार्बन डायऑक्साईड घेतात तसं ऑक्सिजन बाहेर टाकतात. आणि तोच ऑक्सिजन आपण श्वसनासाठी वापरतो. हो, आपण आणि इतर सजीव. शिवाय वस्तू जळण्यासाठी म्हणजे ज्वलनासाठी आणि विघटनासाठी सुद्धा ऑक्सिजन लागतो. हवेत तो साधारण 21% असतो. हे पण चक्र संतुलित हवं. नक्कीच. आता सगळ्यात इंटरेस्टिंग वाटतं ते नायट्रोजन चक्र. ऐकलंय की हवेत सगळ्यात जास्त म्हणजे 78% नायट्रोजन असूनही सजीव तो थेट वापरू शकत नाहीत. हे कसं काय? हे खरं आहे. हवेतला नायट्रोजन वायू N2 खूप स्थिर असतो. म्हणजे त्याचे रेणू एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे सजीवांना तो सहजासहजी वापरता येत नाही. म्हणजे असून नसल्यासारखा झाला तो. हो, थोडक्यात तसंच. त्याला आधी वापरण्यायोग्य स्वरूपात आणावं लागतं. याला म्हणतात नायट्रोजन स्थिरीकरण, फिक्सेशन. ते कसं होतं? काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू असतात जे हे काम करतात. ते हवेतल्या N2चं रूपांतर अमोनिया किंवा नायट्रेट्समध्ये करतात. हे मग वनस्पती शोषू शकतात. शिवाय वीज चमकते तेव्हाही थोडं स्थिरीकरण होतं. अरे वा, निसर्गाची किमया आहे ही. नक्कीच. मग हे अमोनिया किंवा नायट्रेट्स वनस्पतींमध्ये जातात. अन्न साखळीतून ते प्राण्यांमध्ये जातात. आणि मग सजीव मेल्यावर विघटन होताना पुन्हा काही जीवाणू कामाला येतात. ते अमोनिया तयार करतात. त्याला अमोनीकरण म्हणतात. मग दुसरे जीवाणू त्या अमोनियाचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात. त्याला नायट्रीकरण म्हणतात. आणि हे चक्र पूर्ण कसं होतं? शेवटी आणखी काही जीवाणू असतात जे ह्या नायट्रेट्सना परत नायट्रोजन वायूमध्ये N2 बदलतात आणि हवेत सोडून देतात. त्याला म्हणतात विनायट्रीकरण, डिनायट्रिफिकेशन. म्हणजे किती क्लिष्ट प्रक्रिया आहे ही. आणि हे सगळं नायट्रोजन आपल्या शरीरातल्या प्रथिनांसाठी आणि DNA साठी लागतं, बरोबर? अगदी. प्रथिनं आणि न्यूक्लिक ॲसिड्सचा नायट्रोजन हा अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय जीवन शक्य नाही. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की हे ऊर्जा प्रवाह आणि पोषकद्रव्य चक्र एकमेकात इतकी गुंतलेली आहेत आणि परिसंस्थेचं संतुलन टिकवण्यासाठी किती आवश्यक आहेत. हो ना. आणि म्हणूनच जेव्हा आपण जंगलं तोडतो, प्रदूषण करतो किंवा हवामान बदल घडवून आणतो, तेव्हा ह्या नाजूक चक्रांमध्ये अडथळे येतात. आणि त्याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो. अगदी. संपूर्ण आरोग्य धोक्यात येतं. तर परिसंस्था हे एक अत्यंत नाजूक आणि परस्परावलंबी जाळं आहे, जिथे प्रत्येक लहान-सहान घटकाची सुद्धा स्वतःची अशी एक महत्वाची भूमिका आहे. आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं ऐकणाऱ्यांसाठी. कोणता विचार? विचार करा की या गुंतागुंतीच्या अन्नजाळ्यातून किंवा एखाद्या महत्वाच्या पोषक चक्रातून आपल्याला अगदी क्षुल्लक वाटणारी एखादी प्रजाती जरी नाहीशी झाली, तर त्या फक्त एका बदलाचा संपूर्ण परिसंस्थेच्या ऊर्जा प्रवाहांवर आणि पोषक संतुलनावर नेमका कसा आणि किती दूरगामी परिणाम होऊ शकेल.